नुसतं रिडिंगला बसून अभ्यास नाही होत, काही आपल्याला कोणाला रेकॉर्डने दाखवायचं की मी एवढा वेळ बसलो होतो रिडिंगला. तर सकाळी म्हणजे तुम्ही 10ला जा, 11ला जा, 12ला जा, पहिला 1 तास करंट अफेअर करायचं असतं कधीही, कारण फ्रेश माइंड असतो, बऱ्यापैकी डोक्यात घुसतो. बऱ्याच मुलांना असं होतं की वाचून झोप यायला लागून जाते. एखादी बॅच वगैरे घेऊन घ्यायची, करंट अफेअर म्हणा, कोणाला मराठी ग्रामरचा प्रॉब्लेम असतो, इंग्लिश ग्रामर तर तुम्हाला नाहीये, मराठी ग्रामर आहे, मॅथ रिझनिंग. आणि कधी त्यांना दुपारी जेव्हा झोप येते ना, बऱ्याचदा येतेच, म्हणजे तुम्ही सकाळी 1 तास आराम करून जा, येतेच, तर त्यावेळेस ना मॅथ घेऊन घ्यायचं किंवा रिझनिंग घेऊन घ्यायचं. त्याच्यात तो टाइम झोपण्याचा टाइम कधी निघून जातो ना समजत नाही. आणि एकदा तो झोपण्याचा 3 3:30 वाजून गेले की नंतर झोप नाही लागत. ते दुपारच्या जेवणानंतरच्या टाइमातच झोप लागते. सकाळी करंट अफेअर करायचं, त्याच्यानंतर म्हणजे दुपारच्या वेळेत 2 घंटे, जर बऱ्याच मुलांचा मॅथ थोडा वीक पॉईंट असू शकतो, 2-2.5 तास मॅथ करायचं, त्याच्यानंतर मराठी करायचं आणि संध्याकाळी जीएस करायचं. आणि जर दुपारी तुमच्याकडून मॅथ नाही झाला तर झोपायच्या वेळेला करत जायचं. म्हणजे त्यावेळेला म्हणजे बऱ्याचदा मुलं कसं, जर दुपारी झोप नाही झाली तर 9ला झोपून जातात, 10ला झोपून जातात. मग ते मोबाईल बघण्यापेक्षा रात्रीचं मॅथ रिझनिंग सोबत घेत जायचं. आणि जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर या फील्ड मधून बाहेर पडायचं.